नमस्कार, मी नमन भानारकर स्वागत करतो आपल्याच यूट्यूब चॅनल परमात्मा एक अनुभव आणि मार्गदर्शनमध्ये। सेवक मित्रांनो, आपण भगवान बाबा हनुमानजी आणि महान त्यागी बाबा जुमदेवजी असे म्हणतो, त्यांना प्रणाम करतो, जयघोष करतो। पण आपण त्यांना बाबा का बरं म्हणतो? महान त्यागी बाबा जुमदेवजी हे कसे बाबा आहेत, ज्यांची ना दाढी, जटा, कुंडल, रुद्राक्ष माळा आणि भगवे कपडे नाही आहेत? या विषयावर आजच्या या व्हिडिओमध्ये माझ्या अल्पबुद्धीनुसार विचार देण्याचे प्रयत्न करीत आहे। बाबा म्हणजे काय? आपण या भारतात बरेच ढोंगी बाबा पाहिले आहेत, ज्यांनी स्वतःला बाबा बनवून घेतला। त्यांनी लोकांना लुबाडण्याचे, चरित्रहीनतेचे, फसवण्याचे आणि बरेच काळे धंदे सुरू केले आणि काही जैलात गेले आणि काही असतील सुद्धा। यांच्यामुळे बाबा या शब्दाचा अर्थ सामान्य जनमानव हा वेगळाच काढतो। त्यांना वाटते की बाबा म्हणजे ढोंगी, पाखंडी, देवाच्या नावावर लुबाडणारे व्यक्ती। पण बाबा या शब्दाचा आध्यात्मिक अर्थ हा वेगळा आहे। बाबा हा शब्द परमेश्वराशी संबंधित आहे। बाबा म्हणजे ज्याला परमेश्वराची ओळख आहे, परमेश्वराशी संबंध आहेत आणि ज्याला अथांग व्यापक असा आत्मज्ञान आहे। बाबा हनुमानजींनी बाबा जुमदेवजीला एका परमेश्वराचा परिचय करून दिला, एका परमेश्वराच्या प्राप्तीचा मार्ग दिला, त्यांना मार्गदर्शन केला। म्हणून हनुमानजी हे बाबा हनुमानजी आहेत। बाबांनी एका परमेश्वराचे प्रतीक म्हणून आपल्या गुरुला म्हणजेच बाबा हनुमानजीला आमच्यासमोर ठेवला, म्हणून ते भगवान बाबा हनुमानजी आहेत। तसेच बाबांनी त्यांच्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे एका परमेश्वराची प्राप्ती केली, भगवंतात विलीन झाले म्हणजे विधेयावस्था प्राप्त झाली आणि नंतर या मानव धर्माची स्थापना करून आम्हाला त्या परमेश्वराची ओळख करून दिली, म्हणून ते बाबा आहेत। आणि अथक परिश्रम करून, स्वतः झिजून, महान असा त्याग करून मानवाला परमेश्वराप्रती जागवण्याचे कार्य केले, म्हणून बाबा हे महान त्यागी बाबा जुमदेवजी आहेत। महान त्यागी बाबा जुमदेवजींना बाबा त्या परमेश्वराने बनवला आणि आम्ही सेवकसुद्धा त्यांना बाबा म्हणूनच संबोधतो आणि बाबासुद्धा स्वतःला बाबाच म्हणत होते। बाबांचे मार्गदर्शन पहा, कारण बाबा म्हणजे साधारण व्यक्ती नाही, हे आपण आताच पाहिले। इतरांपेक्षा वेगळे बाबा। आपण या जगात कित्येक बाबा पाहिले, पण त्या सर्वांपेक्षा वेगळे महान त्यागी बाबा जुमदेवजी दिसतात। बाबांची साधी राहणी, ना दाढी, ना जटा, ना कानात कुंडल, ना गळ्यात रुद्राक्ष माळा, ना भगवे कपडे। तर मग हे बाबा कसे, असा प्रश्न या मार्गाच्या बाहेरील लोकांना सर्वात जास्त पडत असावा। कारण त्यांना वाटते की जो व्यक्ती भगवे कपडे घालते, दाढी जटा ठेवते, कानात कुंडल, गळ्यात माळा घालते, तो व्यक्ती आत्मज्ञानी असेल, त्याला परमेश्वराची ओळख असेल, असा जनसामान्य लोकांना वाटते। म्हणून लोकांना फसवण्याकरिता बरेच ढोंगी बाबा बनत आहेत आणि बनले आहेत। मानवधर्म परिचय पुस्तकातील ढोंगी साधू या प्रकरणात बाबा सांगतात, हरिद्वारला जात असताना त्यांच्या डब्यात एक महात्मा ऋषी बसले होते। बाबांची आणि त्या तपस्व्याची ओळख झाली। त्यानंतर त्या तपस्व्याने बाबाला विचारले की तुम्ही सर्वजण कुठून येत आहात आणि कुठे निघाले आहात? तेव्हा बाबांनी त्याला उत्तर दिले, आम्ही नागपूरला राहतो, दिल्लीवरून मुलाला अमेरिकेला जाण्यास सोडले आणि ऋषिकेश हे ऐतिहासिक स्थळ पाहण्यास आलो। तेव्हा त्या ऋषीने बाबांना प्रश्न केला की आपण भगवंताचे मंदिर पाहिले काय? तेव्हा बाबाने उत्तर दिले, आपण फार उत्तम प्रश्न विचारला महात्माजी, आम्ही येथील सर्व देवळे पाहिलीत, मानवाने बनवलेल्या कला पाहिल्यात, परंतु कोणत्याही देवळात नमस्कार केला नाही, कारण आम्हाला फक्त निर्जीव मूर्त्या दिसल्यात, भगवंत दिसला नाही। तेव्हा ऋषीने म्हटले, आपण असे करावयास नको होते। त्यानंतर बाबा पुढे म्हणाले की या देशाची लोकवाणी काय आहे हे मला माहीत नाही, परंतु ज्या व्यक्ती परमेश्वराशी संबंधित असतात त्यांना असे वाटते की देवळात प्रणाम केला नाही तर परमेश्वराचा अनादर होतो, म्हणून मी देवळात प्रणाम न केल्यामुळे परमेश्वराचा अपमान केला आहे। असे आपल्याला वाटत असेल तर आपण ब्रह्मांड चढवावे आणि त्या परमेश्वराला सांगावे की हे परमेश्वरा, नागपूरवरून एक व्यक्ती काही जणांना घेऊन या तीर्थक्षेत्रावर आली आहे। तो देवळात गेला, पण तेथे असताना देखील त्याने तुला नमस्कार केला नाही। त्यानंतर जेव्हा मला परमेश्वर विचारेल तेव्हा त्या प्रश्नाचे उत्तर मी त्याला देईन, पण तुम्हाला देणार नाही। त्यानंतर तो महात्मा खूप विचारात पडला आणि ब्रह्मांड चढवता विचारांती तो बकावरून खाली उतरला आणि बाबांच्या पायाशेजारी बसला। त्याने बाबांचे पाय धरले आणि म्हणाला, तुम्ही धन्य आहात, आपल्यासारखा एकही तपस्वी मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही। मी हिंदी भाषिक ब्राह्मण असून पदवीधर आहे आणि गेल्या 30 वर्षापासून परमेश्वर प्राप्तीकरिता पहाडावर जाऊन ऋषिकेश, हरिद्वार यांसारख्या तीर्थस्थानी आणि हिमालयात जाऊन आराधना करीत आहे, पण मला अजून परमेश्वराची प्राप्ती झाली नाही। तसेच आजपर्यंत हरिद्वार ते कन्याकुमारीपर्यंत मी खूप ऋषींना पाहिलेत, महात्मा पाहिलेत, परंतु तुमच्या ध्येयाचा एकही तपस्वी आढळला नाही। इतिहासात कालिदास एक महात्मा ऋषीमुनी होऊन गेला, त्याचे पण हेच धोरण होते। तेव्हा बाबा म्हणाले, तुलसीदासजींनी सुद्धा हेच म्हटले आहे की
पत्थर पूजे भगवान मिले तो मैं पूजू पहाड, तसेच 2.5 अक्षर प्रेम के पडे सो पंडित होय असेही सांगितले। तेव्हा तो महात्मा बाबांना म्हणाला, आपण परमेश्वराला ओळखता, मला आपण परमेश्वर कुठे आहे ते दाखवा, मी आपला दास बनून राहीन। त्या महात्म्याच्या जटा खूप वाढलेल्या होत्या, त्या केसांची छानपैकी डोक्यावर मध्यभागी चुंबड घातली होती, पोटापर्यंत दाढी वाढलेली होती, कानात कुंडल घातले होते, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा होत्या आणि अंगात लाल रंगाची कफनी होती। हातात एक छोटीशी काठी आणि दानपत्र होते। त्या महात्म्याने बाबांना खूप विनंती केली, पण बाबा एकाएकी गहिवरले नाही। त्याला त्यांनी काहीही सांगितले नाही। त्याने बाबांची खूप विनवणी केली, तो बाबांच्या पाया सोडत नव्हता। त्याने त्यांच्या पायावर डोके टेकून दिले, तो डोके वर उचलत नव्हता, परंतु बाबा स्वतःच्या पाया कोणालाही पडू देत नाहीत, म्हणून ते पाया चढवण्याचे प्रयत्न करीत होते। शेवटी बाबांनी त्याला उठवले आणि म्हटले, महात्माजी, तुम्हाला भगवंताला पाहायचे असेल तर माझा नागपूरचा पत्ता लिहून घ्या। माझी एक अट आहे, ती अट पूर्ण झाली तरच मी तुम्हाला भगवंत दाखवीन। तेव्हा तो उठून पुन्हा बाबांच्या शेजारी बसला आणि पुढे काय करायचे याबद्दल मार्गदर्शन करण्याची त्याने बाबांना प्रार्थना केली। तेव्हा बाबा त्याला म्हणाले की तुम्हाला प्रथम दाढी जटा काढाव्या लागतील, कफनी कुंडले फेकून द्यावी लागतील, तुमचा वेश बदलून माझ्यासारखी साधी राहणी स्वीकारावी लागेल। तुम्ही 30 वर्ष तपश्चर्या करून भगवंताला प्राप्त करू शकले नाही, ही फार दुःखाची आणि शरमेची गोष्ट आहे, कारण या तुमच्या वेशाने संपूर्ण संसाराला भुलवले आहे। तुम्ही लोकांना परमेश्वराच्या नावाखाली लुबाडता। तुम्ही 30 वर्षाचे तपस्वी जर देशात परमेश्वराच्या नावावर आंधळे आहात तर संपूर्ण जग आंधळे आहे असे मी समजतो। हे ऐकल्यावर त्या तपस्व्याने बाबांना म्हटले, या देशात होत असलेल्या कुंभमेळ्यात निरनिराळ्या प्रकारचे तपस्वी महात्मा मुनी येतात, सर्व लोक देवळात जाऊन प्रणाम करतात, त्याला भोग चढवितात, परंतु तुम्ही असे केले नाही, म्हणजेच तुम्ही परमेश्वराला नक्की ओळखता हे सिद्ध होते। म्हणून आपण मला परमेश्वर दाखवत नसले तरी निदान त्याबद्दल मार्गदर्शन करावे अशी विनंती त्याने केली। तेव्हा बाबा म्हणाले, मी तुम्हाला माझा पत्ता दिला आहे, त्या पत्त्यावर आपण मी सांगितल्याप्रमाणे साध्या वेशात या, मी आपणास तेथेच मार्गदर्शन करून परमेश्वर दाखवीन। ही चर्चा सुरू असतानाच हरिद्वार आले। त्याने बाबांचा पत्ता लिहून घेतला, परंतु बाबांनी त्याला तेथे परमेश्वराबद्दल मार्गदर्शन केले नाही। उपदेश। बाबा हरिद्वारला उतरल्यावर तेथे ते सर्व मंदिर जाऊन आलेत, परंतु कोणत्याही मंदिरात त्यांनी प्रणाम केला नाही, कारण ते मानतात की देवळात भगवान विराजमान नाही, तर तो प्रत्येक आत्म्यामध्ये विराजमान आहे। लोकांच्या दृष्टीला देवळातच भगवान पाहण्याची सवय झाली आहे, पण त्यांना चैतन्ययुक्त आत्म्यात असलेला देव दिसत नाही। लोक देवळात निर्जीव मूर्तीला भगवान समजून त्याला भोग चढवतात। ही या देशाची प्रथा आहे, याची मला खंत वाटते। या अंधश्रद्धेमुळे असे ढोंगी व्यक्ती लोकांना भगवंताचा धाक दाखवून लुबाडण्याचे कार्य करतात, तरी पण लोकांच्या लक्षात ते देखील येत नाही, याचे दुःख वाटते। या देशात जे घडत आहे त्यामुळे नैतिकतेचे पतन होत आहे आणि देशात अधर्म होत आहे। भारतात अनेक धर्म आहेत, भारतीय लोक सुसंघटित आहेत। भगवंताने वेळोवेळी आकारात येऊन जे जे सत्य आहे ते ते दाखविले आहे। या देशाचा इतिहास या लोकांना माहीत आहे असे असूनही बाबा आणि लोक हे पाहत आहेत की सर्वच धर्माचे लोक सत्य सोडून असत्याकडे धावत आहेत आणि लोक असत्याकडे धावत असल्यामुळे या देशाची स्थिती बिघडत आहे। असत्य भगवंताला आवडत नाही, या देशात भ्रष्टाचार होत आहे। सर्वच धर्माचे लोक भगवंताविषयी मार्गदर्शन करतात, तरी पण या देशातील सत्य नाहीसे झाले आहे। असे का? प्रत्येक धर्मातील लोक धर्मगुरू आपापल्या धर्मातील लोकांना जागवत का नाहीत की सत्य हेच केवळ परमेश्वराला प्रिय आहे आणि सत्यच नेहमीकरिता निर्माण करायचे आहे, आणि सत्य जर निर्माण झाले नाही तर देशाचे नक्कीच पतन होणार आहे। सत्याला जागविण्यास या देशाचा लाभ होणार आहे, म्हणूनच बाबा सत्याला जागविण्याचे कार्य करतात। बाबा नेहमी मार्गदर्शन करताना सांगतात की माझ्या या मार्गदर्शनाचा जे लाभ घेतात ते मुठभर सुद्धा भीक मागत नाही, तर ते स्वतः कष्ट करून स्वावलंबी होतात। मी भगवान नाही तर भगवंताने आपला परिचय माझ्या आत्मेतून दाखविला आहे, म्हणून मी मानवाच्या आत्मेत भगवंत पाहत आहे आणि याची ओळख त्या मानवाला करून देत आहे। या देशाचे पतन होत आहे, या देशात अधर्म सुरू आहे, त्याला बाबा आपल्या मार्गदर्शनाने थांबवण्याचे कार्य करीत आहेत। या महान कार्याकरिताच भगवंताने महान त्यागी बाबा जुमदेवजींना आपल्याबरोबर घेतले आहे। म्हणजेच बाबा भगवंताच्या रूपात लोकांना सत्य मार्गावर चालण्याकरिता शिकवित आहेत, त्यांना सत्याविषयी जागृत करीत आहेत, कारण देशाची संपूर्ण समस्या बाबांसमोर आहे। म्हणून बाबांनी त्याग केला आहे, ते निष्काम भावनेने परमेश्वराचे कार्य करतात। बाबा कोणाकडूनही गुरुपूजा घेत नाहीत, प्रत्येकाच्या आत्मेत परमेश्वर असल्यामुळे आपल्या पायावर कोणालाही डोके ठेवू देत नाहीत।
स्वतःच्या प्रपंचाचा संपूर्ण खर्च ते स्वतः करतात. ते कोणाकडेही भीक मागत नाही आणि या मार्गातील सेवकांना मागू देत नाही. बाईला तर फार लांब उभे ठेवतात, त्यामुळे स्पर्श होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते कोणाशीही खोटे व्यवहार करीत नाही. मानव हा बुद्धिजीवी प्राणी आहे, त्यामुळे भगवंताची खरी ओळख त्यालाच आहे. मानवाच्या नर आणि नारी या दोनच जाती आहेत, म्हणून हे दोन प्राणी परमेश्वराला जागवू शकतात. त्यामुळे माणूस किंवा बाई हे कार्य करू शकते. बाबा नेहमी सत्कर्म करतात आणि सेवकांनाही सत्कर्मे करायला लावतात. भगवंताने आपल्याला निर्माण केल्यामुळे आपला सर्वांचा विधाता हा एकच आहे असे बाबा सांगतात. म्हणून परमेश्वराने आपल्या आत्मेतून आपल्या मनाला आत्मप्रचिती, आत्मानुभव आणि आत्मज्ञान दिले आहे. हे सत्य आहे. हे ज्ञान प्रत्येक मानवाला दिले आहे, म्हणून ते प्रत्येक मानवाला जागवण्याचे कार्य करतात. मानव आपल्या कुटुंबाचा प्रपंच चालवण्यासाठी सतत जीवन व्यतीत करतो आणि त्याच्या कुटुंबात चालण्याकरिता त्या सर्वांनी सत्य मर्यादा प्रेमाची वागणूक केली पाहिजे. त्यामुळेच त्याच्या कुटुंबात परमेश्वर टिकतो, कारण त्याला हेच प्रिय आहे. बाबा सांगतात की या देशात मर्यादा पुरुषोत्तम राम याची माला जपतात. रामाने रावणाला, सैतानाला संपविले आहे. त्याच्या सैतानी शक्तीला नष्ट केले आहे, हे इतिहासात लिहिले आहे. तरी त्यांच्या नावाची माला जपणारे हे मूर्ख लुच्छे ऋषी महात्मे त्यांच्याप्रमाणे सत्य व्यवहार का करीत नाहीत, याचे बाबांना खूप दुःख होते. म्हणून बाबा सत्याचे प्रमाण हे 99% किंबहुना 100% होऊन सैतानी वृत्तीचा नाश करण्याकरिता स्वतः निष्काम भावनेने झटत असून आपल्या सेवकांना सुद्धा झटायला सांगतात. त्याप्रमाणे लोकांनी अध्यात्म लक्षात ठेवून व्यवहार करावयास पाहिजे, ज्यामुळे संपूर्ण जग हे कलियुगातून पुन्हा सतयुगाकडे शांततेने वाटचाल करेल. पण आपण या मार्गात पाहत आहोत की त्या ढोंगी साधूसारखे ढोंगी बाबा आपल्या या मार्गातही तयार होत आहेत. बाबांनी अनेकापासून एक बनविला आणि बाबा शारीरिक रूपाने गेल्यानंतर आता एकापासून अनेक बनवत आहोत. म्हणून जागण्याची गरज आहे. बाबांनी विशेष तऱ्हेने एका भगवंताची प्राप्ती केली. हा जगावेगळा मानवधर्म तयार केला. हा वैचारिक क्रांतीचा मार्ग आहे आणि वैचारिक क्रांती तेव्हाच होईल जेव्हा आपण बाबाला, बाबांच्या विचाराला समजू. विचार करून, अभ्यास करून सत्य काय आहे हे ओळखून सत्याच्याच मागे उभे राहू. एवढेच बोलतो. सर्वांना माझा नमस्कार.